मुक्त भारत बन सके, यही कामना है। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आज पुन्हा मुंबईत झाली। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला समितीचे सदस्य उपस्थित होते। जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात राज्यातल्या महाधिवक्त्यांशी चर्चा करून कायदेशीर बाबी तपासल्या जातील असं विखे पाटील यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याबाबतची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट करावी असं मंत्री उदय सामंत यांनी देखील आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं। ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला कशाप्रकारे आरक्षण द्यायचं याचं उत्तर विरोधकांकडे नाही असंही सामंत म्हणाले। मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारनं काय केलं असा सवालही त्यांनी यावेळेस केला। मराठा समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये, त्यांचं आरक्षण टिकलं पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, पण मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये, त्यांचं आरक्षण कमी होता कामा नये ही आमची भूमिका आहे असंही सामंत यांनी यावेळेस बोलताना सांगितलं। मराठा आरक्षण उपसमिती या संदर्भात पूर्ण विचारपूर्वक आणि पारदर्शक निर्णय घेईल। उपसमितीची बैठक होईल तोपर्यंत मनोज जरांगेंनी संयम ठेवावा असं आवाहनही सामंत यांनी यावेळेस केलं। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं। तसंच महायुती सरकारनं मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले आणि यापुढेही हे निर्णय घेतले जातील असं मंत्री दादा भुसे यांनी या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। मराठा समाजाच्या कल्याणासाठी जितकी कामं करणं शक्य होतं तितकी करण्यात आली असंही ते यावेळेस बोलताना म्हणाले। मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही मुंबईत आझाद मैदानामध्ये सुरू आहे। सरकार मागण्या मान्य करत नसल्यानं उद्यापासून कडक उपोषण करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं। त्यांनी आंदोलनकर्त्यांना शांतपणे आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे। तसंच मुंबईत येताना आंदोलकांनी आपले वाहनं पोलिसांनी ठरवून दिलेल्या जागेवर ठेवावीत आणि तिथून लोकलनं आंदोलनस्थळी यावं असं जरांगे यांनी सांगितलं आहे। मुंबई दौऱ्यावर असलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी आज नेपीएनसी रोड इथल्या चंद्रलोक गणपती मंडळाला भेट दिली